आणखी एका मोठी बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 77 दिवस उलटूनही देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालेला नाहीये। त्यामुळे देशमुख परिवार आणि मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। सकाळी 10 वाजता मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत। हत्या प्रकरण सरकारने गांभीर्याने न घेतल्याने गावकऱ्यांच्या बैठकीमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय ठरल्याची माहिती देण्यात आली आहे आणि गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मस्साजोग ग्रामस्थांनी गावातील ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्याचं समजत आहे। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना मागणी करत आहे की मस्साजोग या गावातील ग्रामस्थांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे अन्नत्याग, या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश साधव हे थेट मस्साजोग मधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? 10 वाजून गेलेले आहेत, अन्नत्याग आंदोलन सुरू होणार होतं, सध्या काय स्थिती आहे आणि गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे? अन्नत्याग आंदोलन आता सुरू व्हायला अवघ्या काही वेळ उरलेला आहे। 10:30 वाजता इथं धनंजय देशमुख त्याचबरोबर वैभव देशमुख हे या उपोषण स्थळी अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळी आल्यानंतर आंदोलनाला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे मस्साजोगच्या गावकऱ्यांनी जो इशारा दिला होता त्या पद्धतीने गावकरी देखील जमायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर जे त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात गेल्या 3-4 दिवसापासून प्रशासनाला काल त्यांनी पोलीस अधीक्षक यांची देखील भेट घेतली होती। त्याचबरोबर सुरेश धस यांनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत याची चर्चा केली जाईल आणि मागण्या मान्य करण्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने काही प्रयत्न केला जाईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं होतं। मात्र त्या काही न झाल्यामुळे आज हे गावकरी आता आंदोलनात बसलेत। माझ्यासोबत गावकरी आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने तुमचं आंदोलन असणार आहे, कोण कोण सहभागी होत आहे आणि हे आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे? या आंदोलनाच्या संदर्भात आम्ही 17 तारखेला याच ठिकाणी ग्रामस्थांची बैठक घेतलेली होती। त्या बैठकीत सर्व ग्रामस्थांनी ठरवलं की जे आमच्या पहिल्यापासूनच्या मागण्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि जे सह आरोपी जे आम्ही म्हणतो ह्यांना जे बाकीचे मदत करणारे सह आरोपी करा, त्यांच्या बाबतीतले तुम्हाला ज्यांचे सबळ पुरावे त्यांना तुम्ही सह आरोपी करा किंवा आम्हाला सांगा यांच्या बाबतीत आमच्याकडे कसल्या प्रकारचे पुरावे नाहीत आम्ही ह्यांना सह आरोपी करू शकत नाहीत। परंतु प्रशांत दाखवून आम्हाला कसल्याच प्रकारची माहिती मिळत नसल्यामुळे आम्हाला नाविलाजानं या ठिकाणी इशारा दिला होता। 17 तारखेला बैठक घेतली होती, त्यानंतर कुणी सरकारच्या वतीने कुणी आलं का, पोलीस प्रशासनाने काही माहिती दिली का आणि त्यानंतर आज तुम्हाला अन्नत्याग आंदोलन करावं लागतं? 17 तारखेला आम्ही इशारा दिला, 21 तारखेला त्यांना निवेदन दिलं। निवेदन दिल्यानंतर काल SP साहेबांना बोलवून घेतलं होतं, याच्यावर त्यांनी चर्चा केली। परंतु ह्याच्यातले मुद्दे असे की जे मुद्दे ह्यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासन यांच्याच अखत्यारीतले मुद्दे आहेत। त्याच्यामुळं SP साहेबांनी जरी आपली भेट घेतली असली, त्यांना बोलवलं होतं, त्यांना या बाबतीत आमच्याशी चर्चा केली, परंतु SP साहेबांच्या हातातले हे विषय नाही आहेत, हे महाराष्ट्र शासनाच्या हातातले विषय आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनानं या बाबतीतला विचार, सकारात्मक विचार करून आम्हाला जर समजा या निर्णय विचार केला नाही। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। आज आंदोलनाला थोड्याच वेळात सुरुवात होते, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने आता हे असणार आहे? सरकारने आता तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात सकारात्मकता दाखवली का आणि आज आंदोलन कसं असेल? नाही, सरकार आमच्या या बाबतीमध्ये ज्या काही समित्या स्थापन केलेल्या आहेत, जे काही तपास चालू आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट जे ही घटना का घडली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि ही घटना जर वेळीच तुम्ही चांगले कामं केले असते किंवा या आरोपींसोबत तुमचे लागे दोरे ठेवले नसते तर अशा घटना घडल्या नसत्या। प्रमुख मागण्या कोणत्या तुमच्या? आरोपीला अटक झालं पाहिजे, कृष्णा आंधळे, की त्याच्या वाढदिवसादिवशी त्याचे मित्र एक जीवघेणे हल्ले करतायत, त्याच्यामुळे त्याला अटक झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। आणि जे काही खाली इतर मागण्या आहेत या केसेस संदर्भातल्या त्या निवेदनात आहेतच, या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि याच्यावर सकारात्मक चर्चा झाली पाहिजे आणि आम्हाला आमचा जो काही न्याय आहे तो न्याय दिला पाहिजे। मनोज जरांगे पाटील देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत असं समजतंय, कधी येणार आहेत ते आणि कशा पद्धतीने सहभागी होतील? दुपारी येणार आहेत ते। आमचे गावकरी त्यांना अशी विनंती करणार आहेत की तुम्ही प्रत्यक्ष आंदोलनात अन्नत्याग आंदोलनात सहभागी न होता तुम्ही फक्त उपस्थिती दाखवा। मात्र तुमचं जे आंदोलन आहे ते कधीपर्यंत असणार आहे आणि आता आज अन्नत्याग आंदोलन करताय, कशा पद्धतीने या आंदोलनाची जर सरकारने दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल काय? नाही, अन्नत्याग आंदोलन आमचं हे शांततेत संवेदनशील मार्गाने असेल
आणि 2 दिवस अन्नत्याग आंदोलन असेल आणि मग जर आमची दखल नाही घेतली गेली तर मग आम्ही पाणी त्याग करू. सरकारला काय आव्हान असेल? नाही, सरकारने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि आमच्या मागण्या रास्त आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात. आपण पाहतोय मसाजोगचे गावकरी त्याचबरोबर धनंजय देशमुख हे आंदोलनावरती ठाम आहेत आणि सरकारने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, त्या अनुषंगाने सकारात्मक पावलं उचलावेत आणि ज्या मागण्या केलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचं देखील हे गावकरी आणि धनंजय देशमुख यांनी सांगितलं. निश्चितच सुरेश, एकूणच आता त्यांची समजूत नेमकी कशी काढली जाते ते आपल्याला बघावं लागणार आहे. याविषयीची अपडेट घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.